नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथीचा शिष्यवृत्तीमधील मराठी हा विषय बघूया. मराठी विषयातील घटक आहे शब्द संपत्ती. काय आहे? शब्द संपत्ती. त्यामधील समानार्थी शब्द आज आपण बघूया. तर आपण पुढे बघू. तर शब्द संपत्तीमधील काय बघायचं आपल्याला? समानार्थी शब्द. हे आपण एक एक करून पुढे बघूया. पण आज आपण समानार्थी शब्द बघूया. आधी आकलनमधील आपण 4 घटक आपले झालेले आहेत. आपण आज समानार्थी शब्द बघूया. तर समानार्थी शब्द म्हणजे काय? तर मराठी भाषेतील एकाच अर्थाचे अनेक शब्द वापरले जातात, त्यालाच आपण समानार्थी शब्द म्हणतो. एकाच शब्दाला अनेक शब्द असतात, जसं की उदाहरणार्थ हे दिलेलं आहे. आई या शब्दासाठी माता, जननी, माऊली असेच त्याचे अनेक अर्थ शब्द आपण वापरतो, त्याला आपण समानार्थी शब्द असं म्हणतो. तर आपण बघूया पुढे समानार्थी शब्दांचे कसे प्रश्न दिलेले आहे. त्याआधी हे काही समानार्थी शब्द आपल्याला पुस्तकामध्ये दिलेले आहेत, ते आपण वाचून घ्या आणि मग आपण त्याचे प्रश्न उत्तर बघूया. तर हे तुम्ही आता एवढे समानार्थी शब्द तर वाचणं एका वेळेस शक्य नाही, म्हणून तुम्ही काय करायचं, रोज 5 तरी समानार्थ शब्द वाचायचे. किती वेळा? 5 शब्द 5 वेळा वाचायचे, कारण आपल्याला दुसरं पण करायचं आहे. जसं की विरुद्धार्थी शब्द आहेत, पुढे वाक्यात उपयोग करा, म्हणी सगळं आहेत. तर रोज हे 5 तरी आपण वाचायचे, म्हणजे आपले रोज 5-5 असे करून आपल्याला पूर्ण करायचे. जर तुम्हाला शक्य होत असेल तर 10 करा. तर हे काही 2 पानं आपल्याला समानार्थी शब्द दिले बघा, हे पण आहेत. तर हे तुम्ही रोज एका वेळेस एकदा सुरुवातीला सगळे वाचून घ्या आणि त्यानंतर मग रोज 5-5 आपण वाचायचे. ओके. तर आपण आता बघू त्यावर प्रश्न कसे येतात आपल्याला. तर हे एक नमुना प्रश्न म्हणून आपल्याला दिले आहेत की कोणते कोणते प्रश्न येतील आणि कसे सोडवायचे. तर आपण नमुना प्रश्न आधी बघूया कसे आहेत. तर बघा, पहिला प्रश्न आहे त्यात फूल या शब्दाला समानार्थी असलेला शब्द आपल्याला पर्यायातून निवडायचा आहे. तर फूल या शब्दाला समानार्थी शब्द असलेला कोणता आहे? तर इथे सुमन. सुमन हा फूल या शब्दाला समानार्थी असलेला शब्द आहे. हे इथे आपल्याला उत्तर दिलेलं आहे. दुसरं आहे इच्छा असेल तर मार्ग दिसेल. या ओळीतील अधोरेखित शब्दांचा कोणताच समानार्थी शब्द नाही. आता हा प्रश्न नीट वाचायचा. अधोरेखित शब्द म्हणजे हा दिलाय अधोरेखित शब्द मार्ग, या शब्दाचा कोणता शब्द समानार्थी नाही. तर बघा, मार्ग म्हणजे रस्ता, पथ आणि वाट, हे तिघही याचे समानार्थी शब्द आहे. पण आपल्याला काय उत्तर द्यायचं आहे की त्याचा नाही, म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. कारण भूमी हा मार्ग याचा समानार्थी शब्द नाही आहे. भूमी म्हणजे जमीन. ओके, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे पुढे दिलेल्या गटात बसणारा शब्द निवडा. आता हा गट दिलाय माय, माता, माऊली आणि मातोश्री. तर यात गटात बसणारा कोणता आहे? जनक, आत्मजा, जन्मदात्री की भगिनी, काय येईल? तर पर्याय क्रमांक 3 जन्मदात्री. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न चौथा आहे पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द निवडा. आता वेगळा अर्थाचा शब्द काय आहे? तर पक्षी, खग आणि विहग हे सगळे एकच समानार्थी शब्द आहे, एकाचेच. पण काख म्हणजे कावडा, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. हा त्यातला नाही, हा वेगळा आहे. समजलं? आता आपण बघूया प्रश्न कसे आहेत पुढचे. ते आपल्याला दिले आहे सरावासाठी काय दिलेले आहेत, कोणते प्रश्न दिलेले आहेत. तर आपण आधी वाचू. पुढील ठळक अक्षरातील शब्दांचे समानार्थी शब्द निवडून त्याच्या पर्याया व क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.
आता पुढील अक्षर दिलेलं आहे, त्यातील शब्दांचे समानार्थी शब्द निवडायचे आहे आपल्याला. समजलं? हा राजा दिलेला आहे शब्द, त्याचा आपल्याला समानार्थी शब्द निवडायचा आहे. तर त्याचा समानार्थी शब्द काय आहे? तर तो आहे नृप. समजलं? नृप. भुंग, नायक आणि वनराज हे त्याचे समानार्थी शब्द नाही आहे. राजा म्हणजे राज्य करणारा, तर नृप हा त्याचाच समानार्थी शब्द आहे, म्हणून त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. त्यानंतर दुसरा आहे सदन. तर सदन म्हणजे काय? तर सदन म्हणजे घर, आपण आपलं राहण्याचं ठिकाण म्हणजे निवासस्थान. तर त्याचा समानार्थी शब्द काय आहे इथे? तर तो आहे आलय. आलय हा समानार्थी शब्द आहे सदनचा म्हणजे घराचा. नगर, धरती, तुरग हे याचे समानार्थी नाही आहे. त्यानंतर आहे आभाळ. आता आभाळाचं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आपण म्हणतो निळे आभाळ, निळे आकाश, निळे गगन, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 गगन. त्यानंतर आहे मुलगी. मुलगीचा समानार्थी काय आहे यापैकी? रजनी, कन्या, सिंधू, तनय. तर आपण सगळ्यांना माहिती आहे कन्या म्हणजे मुलगी, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आहे पाऊस. पावसाचा समानार्थी शब्द काय येईल? सरिता, वर्षा, उदक. काय येईल? पर्जन्य. ओके. त्यानंतर आहे समुद्र. तर समुद्राचा समानार्थी शब्द काय येईल? तर जल म्हणजे पाणी आणि जलधी म्हणजे पाण्याचा साठा म्हणजे समुद्र. तर समुद्राचा समानार्थी शब्द काय येईल? जलधी हा याचा समानार्थी शब्द आहे. त्यानंतर आहे उद्यान. उद्यान म्हणजे काय? बाग. तर बागेला समानार्थी शब्द काय आहे? तर तो आहे उपवन. वृक्ष नाही, लता नाही आणि सुहास नाही, हे तर तुम्हाला समजू शकतं. तर आपण आता तुम्हाला कळत नसेल उद्यानचं काय आहे, तर वृक्ष तर नाही होतं म्हणून हा कट करायचा, लता पण नाही होऊ शकत म्हणून हा कट करायचा, आणि सुहास तर नाही होऊ शकत म्हणून हा कट करायचा. मग राहिलं काय? तर उपवन. म्हणजे तुमचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. हे असे ऑप्शन एलिमिनेट करायचे जर आपल्याला कळत नसेल तर. त्यानंतर आहे प्रश्न 2 मध्ये. प्रश्न दुसरामध्ये काय आहे? पुढील ठळक अक्षरातील शब्दाला समानार्थी नसलेल्या शब्दांच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता हा दिलेला शब्द, त्याला समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. म्हणजे इथे पर्याय क्रमांकामध्ये पर्यायामध्ये काय दिलेलं आहे त्याचे समानार्थी दिलेले असतील आणि तुम्हाला त्यातला नसलेला निवडायचा आहे. तर आता युद्ध. युद्ध म्हणजे काय? लढा. तर हे बघा आहे समर, लढा आणि संग्राम हे सगळे काय झाले? युद्धाचे समानार्थी शब्द झाले. आणि फौज हे काय झालं? सैनिकांचा एक समूह, म्हणजे ते त्याचा युद्धाशी काही संबंध नाही, म्हणून त्याचं उत्तर काय आहे? फौज. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर आहे रात्र. तर निशा आणि रजनी आणि रात हे सगळे काय झाले? रात्रचे समानार्थी शब्द झाले. पण काया म्हणजे काय? तर शरीर, म्हणून याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. समजलं? एक मिनिट. त्यानंतर आहे सुगंध. तर सुगंधाचं समानार्थी शब्द काय आहे? सुहास, माहिती आहे तुम्हाला, परिमळ आणि गंध हे झाले सुगंधाचे समानार्थी शब्द. पण अबुंद हा नाही आहे. अबुंद म्हणजे काय? ढग. अबुंद म्हणजे ढग, म्हणून याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3.
त्यानंतर आहे 4 वंदन. वंदन म्हणजे काय? नमस्कार, प्रणाम, नमन हे झाले त्याचे समानार्थी शब्द 3. पण चरण म्हणजे काय? तर आपले पाय, म्हणून याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1. समजलं? त्यानंतर सिंह. सिंहाला केसरी म्हणतात, वनराज म्हणतात आणि शार्दूल म्हणतात. हे त्याचे समानार्थी शब्द झाले. पण सारंग नाही आहे त्याचं, म्हणून त्याचं उत्तर येईल सारंग. त्यानंतर आहे वारा. वाऱ्याचं वायू म्हणजे वारा, वात म्हणजे वारा, पवन म्हणजे वारा, पण शर म्हणजे बाण, म्हणून याचं उत्तर येईल शर. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर आहे 7वं पाणी. पाणी म्हणजे जल, माहिती आहे तुम्हाला, पेय, पियुष, उदक. तर याचं उत्तर येईल पियुष. पियुष म्हणजे काय? तर पियुष कशाचं समानार्थी आहे? अमृताचा. अमृत म्हणजे पियुष, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न 3 मध्ये काय प्रश्न आहे ते बघूया. योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे उत्तर रंगवा. आता इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आपल्याला प्रश्न दिलेले आहेत, ते आपण ते बघू कसे आहे. तर मेघ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मेघ म्हणजे ढग. मेघ म्हणजे ढग. तर ढगाला त्याचा समानार्थी शब्द कोणता आहे? पयोद. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आहे प्रश्न 2. वाक्यातील अधोरेखित शब्दांचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. काय वाक्य आहे? गडगड मेघ गरजती, चमचम विजा चमकती. विजाला यातला समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. कोणता आहे? हा बिजली. बिजली म्हणतो ना आपण, त्याचा समानार्थी शब्द काय झाला? बिजली, म्हणून पर्याय क्रमांक 1. जसे मंजूळ मधुर. मंजूळचा समानार्थी शब्द काय? मधुर. तसेच प्रभातला काय येईल? तर प्रभातला येईल पहाट. आपण म्हणतो ना पहाटे, त्यालाच म्हणतो आपण प्रभात. तर त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 4था प्रश्न आहे, गटात बसणारा शब्द ओळखा. हे काही शब्द दिलेले त्यातला आपल्याला ओळखायचं आहे. भास्कर, आदित्य, दिनकर हे कशाचे नाव आहे? सगळे सूर्याचे. सूर्याचे समानार्थी. तर मग आता यातलं पर्याय काय आहे? समीर, रत्नाकर, शशी, रवी. तर आपण सूर्याला रवी म्हणतो, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढीलपैकी समानार्थी शब्दांची जोडी ओळखा. समानार्थी शब्दांची जोडी ओळखायची आहे. तर आहे पंख, पेय, हे नाही आहे. आश्चर्य, खेद हे विरुद्धार्थी जोडी आहे. दिवस, दिन ही पण चुकीचीच जोडी आहे, आणि ही बरोबर आहे. असुर, दानव. असुर म्हणजेच दानव आणि दानव म्हणजेच असुर, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढचा आहे आरसा. आरसा या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. आरशाला काय म्हणतो आपण? दर्पण, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. बघा, दरारा नाही आहे. आभूषण म्हणजे आपण दागिने घालतो ते. सारस नाही आहे, म्हणून उत्तर काय येईल याचं? दर्पण. त्यानंतर आहे समानार्थी शब्दांची चुकीची जोडी निवडा. कशी चुकीची? पर्वत, अचल. पान, पल्लव. पानालाच आपण पल्लव म्हणतो. झाडालाच आपण वृक्ष म्हणतो, म्हणून हे बरोबर जोड्या आहे. मग ही कोणती आहे चुकीची? तर ही आहे भ्रमट आणि मर्कट. भ्रम म्हणजे गैरसमज, गोंधळ, आणि मर्कट म्हणजे माकड. हे एक पूर्ण चुकीचीपणे जोडी आहे, म्हणून उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक 3. पुढचं बघूया. वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखा. वेगळा अर्थ म्हणजे दैत्य,
असुर, सूर आणि दानव. आपण आताच पाहिलं दानव आणि असुर एकच आहे, दैत्य पण एकच आहे. म्हणून सूर म्हणजे काय तर देव, हा वेगळा शब्द आला यात, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढचा आहे शरीर. या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द निवडा. शरीर यासाठी समानार्थी शब्द नसलेला, तर तनू म्हणजे तेच, देह म्हणजे पण आपण शरीराला म्हणतो, काया पण आपण शरीराला म्हणतो, नयन म्हणजे डोळे, म्हणून उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 4. नयन म्हणजे डोळे, हा शरीर नाही आहेत. त्यानंतर आहे पृथ्वी. या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता? तर पृथ्वीसाठी समानार्थी शब्द आहे वसुंधरा. वसुंधरा म्हणजे पृथ्वी. समजलं? त्यानंतर आहे स्वरालीचा स्पर्धेत पहिला क्रमांक आल्याने सर्वांना समाधान वाटले. वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. समाधान या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द निवडायचा आहे. तर समाधान म्हणजे काय? आनंद, म्हणून त्याचं उत्तर येईल मोद. त्याचा समानार्थी शब्द आहे मोद. मोहक, माया, अचंबा नाही, हे चूक आहे. जसे पुढारी नायक असतो तसेच स्तुती म्हणजे काय? पुढारी म्हणजे नायक, तसे स्तुती म्हणजे काय? आपण कौतुक करतो त्याला म्हणतो आपण स्तुती. तर त्याला दुसरा समानार्थी शब्द काय असेल? तर ते आहे प्रशंसा. प्रशंसा म्हणतो ना आपण, की माझी प्रशंसा कर, माझी प्रशंसा केली. त्यानंतर पुढचा आहे समानार्थी शब्दांची चुकीची जोडी निवडा. हरिण, गज. हरणाला गज चुकीची जोडी आहे. गज म्हणजे हत्ती. बैल, पोळ. कुत्रा, श्वान. घोडा, अश्व. म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1 ही चुकीची जोडी आहे. घोड्यालाच आपण अश्व म्हणतो, बैलाला पोळ म्हणतो आणि कुत्र्याला श्वान म्हणतो, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. 14वा प्रश्न आहे वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखा. लढा, संग्राम, संघर्ष आणि महिमा. लढा म्हणजे संग्राम, लढा म्हणजे लढणे, संग्राम म्हणजे पण लढणे आणि संघर्ष म्हणजे पण लढणे. महिमा हा वेगळा शब्द आहे, त्याच्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. गटात बसणारा शब्द निवडा. सदन, आलय, निकेतन. सदन आपण आताच पाहिलं घर, आलय म्हणजे पण घर, तर याचं उत्तर येईल भुवन. भुवन म्हणजे पण घर, म्हणून हे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. ओके, समजलं का तुम्हाला कसे समानार्थी शब्द सोडवायचे? जर आपल्याला कळत नसेल की कोणता पर्याय निवडायचा, तर आपण आधी चुकीचे बघायचे की हे चुकीचे आहे म्हणजे बरोबर हाच असेल. ओके, असं आपलं उत्तर कन्फर्म करायचं. ओके, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर बाकीच्या पण स्कॉलरशिपच्या व्हिडिओचे सगळे व्हिडिओ आपण अपलोड करत आहे हळूहळू, तर तुम्ही ते पण व्हिडिओ पहा आणि तुमचं कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. आपल्या व्हिडिओवर पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करून सगळे आपले हे शिकवलेले आहे, त्याच्यामुळे आपला व्हिडिओ बघा आणि पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. ओके, चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.